मुंबई महापालिकेच्या महापौरपद निवडणुकामध्ये भाजपने शिवसेनेला मतदान केलेलं आहे। माझ्यासोबत भाजपचे मनोज कोटक आहे, जे गेल्या टर्ममध्ये गटनेते राहिलेले आहेत। सर, काय सांगाल, ज्या मुद्द्यावर माफिया राज असेल, भ्रष्टाचार असेल, शिवसेनेला विरोध केला, त्यांच्या प्रचारामध्ये हा मुख्य मुद्दा करण्यात आला, त्या शिवसेनेला आज भाजपच्या नगरसेवकांनी मतदान केलं। मला असं वाटतं आहे की परवाच मुख्यमंत्र्यांनी जे जाहीर केलं, मुंबई शहराच्या विकासाला खीळ बसू नये, मुंबई शहरात राजकीय अस्थिरतेचा वातावरणाचा कुठेतरी अंत व्हावा, या सगळ्या संदर्भातील हे मतदान आहे। पारदर्शकतेच्या मुद्द्यावर कुठलाही कॉम्प्रोमाइज भारतीय जनता पार्टी करणार नाही। पारदर्शकताचे पहारेकरी म्हणून आम्ही मुंबई शहरात काम करू। स्थायी समितीत जे प्रस्ताव येतील त्याबद्दल त्यावेळेला तुमची भूमिका कशी राहणार आहे? कारण तुमचंही प्रस्ताव विकासाचे असतील, त्या प्रस्तावाच्या विकासाच्या बाजूनी मतदान करावं असं परवाच मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं आहे। मात्र ज्या प्रस्तावामध्ये गडबड असेल, गोंधळ असेल, तिथे मात्र भाजप पारदर्शकतेचे पहारेकरी म्हणून ह्या प्रस्तावाला विरोध करणार। बाकी काही वैधानिक समित्यांचं मतदान बाकी आहे, तिथे पण शिवसेनेला पाठिंबा देणार आहात काय? निश्चित ज्या दृष्टीने मुख्यमंत्री आणि माननीय मुंबई अध्यक्ष आशिष शेलार ठरवतील त्याप्रमाणे पुढे आमची वाटचाल असेल। शेवटचा प्रश्न पारदर्शकतेचा मुद्दा आहे, भ्रष्टाचाराबद्दल आहे, पण हे उमेदवार शिवसेनेचे आहे विश्वनाथ महाडेश्वर, त्यांच्यावर आरोप आहेत की त्यांनी नियमबाह्य पद्धतीने काही गोष्टी केल्या, ॲफिडेव्हिटमध्ये चुकीच्या गोष्टी सांगितल्या, त्याबद्दल काय? जे आरोप आहेत ते न्यायव्यवस्थेसमोर जातील। आमचा विश्वास न्यायव्यवस्थेवरती आहे। जो काही निर्णय न्यायव्यवस्था करेल तो आम्हाला मान्य आहे। एकूणच गेले 3 ते 4 महिने प्रचारात पारदर्शकतेचा मुद्दा उचलून धरणाऱ्या, शिवसेनेला माफिया राज म्हणणाऱ्या भाजपने अखेर शिवसेनेला मतदान केलेलं आहे। खरं तर महापौरपदामध्ये जरी भाजपने मतदान केलं नसतं तरी पण शिवसेनेचा मार्ग बऱ्यापैकी स्पष्ट होता। तरी पण या मतदानामुळे भाजप आणि शिवसेनेची छुपी युती आहे का, असा प्रश्न पुन्हा मुंबईकरांसमोर आला आहे। मुंबईहून व्हिडिओ जर्नलिस्ट विकाससह सोनाली, महाराष्ट्र बंद।